आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने सत्तेच्या जगात खळबळ उडवून दिली आहे. होय भाऊ, मी रॉबर्ट ग्रीनच्या प्रसिद्ध पुस्तक 48 लॉज ऑफ पॉवर बद्दल बोलत आहे. जगात सत्ता कशी मिळवायची आणि टिकवायची हे लाखो लोकांना शिकवणारे हे पुस्तक आहे. पण या पुस्तकात इतकं खास काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? माहित नाही? टेन्शन नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे की या पुस्तकात कोणते अद्भुत ज्ञान दडले आहे. चला तर मग या वादग्रस्त पुस्तकाची समीक्षा सुरू करूया, जे तुमच्या आयुष्यात शक्ती आणू शकते. प्रमुख अध्यायांचा सारांश. समरी ऑफ की चॅप्टर्स. लॉ 1. तुमच्या बॉसला कधीही सावरू नका. भाऊ, तुमच्या बॉसपेक्षा हुशार दिसण्याचा प्रयत्न करू नका. त्याला असे वाटले पाहिजे की तो तुमच्यापेक्षा चांगला आहे. ग्रीन म्हणतो, तुमच्या बॉसच्या कल्पना असल्यासारखे ठेवा. लॉ 2. तुमच्या मित्रांवर विश्वास ठेवू नका. तुमच्या शत्रूंचा वापर करा. मित्र कधीही तुमचा विश्वासघात करू शकतात, परंतु शत्रू नेहमीच अंदाज लावू शकतात. ग्रीन स्पष्ट करतात, तुमच्या फायद्यासाठी तुमच्या शत्रूंचा वापर करा. लॉ 3. आपले हेतू लपवा. भाऊ, तुमच्या योजना कोणाला सांगू नका. लोक तुमच्या विरोधात जातील. ग्रीन म्हणतात, तुमचे खरे हेतू लपवा आणि लोकांना गोंधळात टाका. लॉ 4. नेहमी कमी बोला. ग्रीन स्पष्ट करतात, तुम्ही जितके कमी बोलता तितके तुम्ही अधिक गूढ आणि सामर्थ्यवान दिसाल. अधिक ऐका, कमी बोला. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा प्रभावाने बोला. लॉ 5. तुमच्या प्रतिष्ठेचे तुमच्या जीवनाप्रमाणे रक्षण करा. तुमची प्रतिष्ठा ही तुमची शक्ती आहे, तिचे रक्षण करा. ग्रीन म्हणतात, तुमच्या प्रतिमेवर नियंत्रण ठेवा. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे खूप महत्त्वाचे आहे. लॉ 6. कोणत्याही परिस्थितीत लक्ष वेधून घ्या. भाऊ, जर तुम्ही दाखवले नाही तर लोक तुम्हाला विसरतील. ग्रीन म्हणतात, काहीतरी वेगळे करा, जरी ते वादग्रस्त असले तरी. लॉ 7. इतरांकडून काम करून घ्या, परंतु श्रेय स्वतः घ्या. स्मार्ट लोक इतरांकडून काम करून घेतात आणि नंतर त्याचे श्रेय घेतात. ग्रीन म्हणतात, इतरांच्या कौशल्याचा फायदा घ्या, परंतु स्वतःच्या यशाचे श्रेय घ्या. लॉ 8. लोकांना तुमच्याकडे यावे. जर तुम्ही लोकांचा पाठलाग केलात तर ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. त्यांना तुमच्याकडे येऊ द्या. ग्रीन स्पष्ट करतात, स्वतःला मौल्यवान बनवा, म्हणजे लोक तुमच्याकडे येतील. लॉ 9. जिंका, वाद घालू नका. वितर्क जिंकणे निरुपयोगी आहे. ग्रीन म्हणतात, जेव्हा तुम्ही तुमचे काम पूर्ण कराल तेव्हा वाद घालण्याऐवजी लोकांचे मन वळवण्याचा मार्ग शोधा. लॉ 10. संसर्ग टाळा. दुर्दैवी आणि दुःखी लोकांपासून दूर रहा. ग्रीन स्पष्ट करतात, नकारात्मक लोक तुमची ऊर्जा काढून टाकतील. त्यांच्यापासून दूर राहा. सकारात्मक आणि यशस्वी लोकांसोबत राहा. लॉ 11. लोकांना तुमच्यावर अवलंबून ठेवा. जर लोक तुमच्यावर अवलंबून असतील तर तुमची शक्ती वाढेल. ग्रीन म्हणतात, स्वतःला अपरिहार्य बनवा. लॉ 12. निवडक प्रामाणिकपणा आणि औदार्य वापरा. कधी-कधी तुम्ही प्रामाणिक आणि उदार होऊन लोकांना फसवू शकता. ग्रीन स्पष्ट करतात, तुमची प्रामाणिकता आणि उदारता एक साधन म्हणून वापरा. लॉ 13. मदतीसाठी विचारताना लोकांच्या स्वार्थासाठी आवाहन करा. ग्रीन म्हणतात, लोकांना तेव्हाच मदत होईल जेव्हा त्यांना वाटत असेल की त्यांना तुम्हाला मदत करून कसा फायदा होईल. लॉ 14. मित्रासारखे पहा, परंतु गुप्तहेरासारखे वागा. ग्रीन स्पष्ट करतात, माहिती ही शक्ती आहे. मित्र बनून लोकांकडून माहिती मिळवा. लोकांना तुम्हाला तुमचे मित्र समजू द्या, परंतु नेहमी सतर्क रहा. लॉ 15. तुमच्या शत्रूला पूर्णपणे चिरडून टाका. जर तुम्ही तुमच्या शत्रूचा पूर्णपणे नाश केला नाही तर तो तुमची हानी करण्यासाठी परत येऊ शकतो. ग्रीन म्हणतात, दया दाखवण्याची चूक करू नका. तुमच्या शत्रूचा पूर्णपणे नाश करा. पुस्तकात नमूद केलेली ही काही मुख्य विश्रामगृहे आहेत. ग्रीन यांनी इतिहासातील अनेक उदाहरणे देऊन या लॉजचे स्पष्टीकरण दिले आहे. परंतु लक्षात ठेवा, हे लॉज प्रत्येक परिस्थितीत लागू होत नाहीत आणि कधीकधी त्यांचा वापर नैतिक मानला जात नाही. पुस्तकाचा मुख्य धडा असा आहे की शक्ती हा एक खेळ आहे आणि जर तुम्हाला खेळाचे नियम समजले तर तुम्ही ते जिंकू शकता. पण सत्तेसोबत जबाबदारीही येते हेही लक्षात घ्यायला हवे. ग्रीन म्हणतात, सत्तेचा अर्थ असा नाही की तुम्ही इतरांना अपमानित करा किंवा नुकसान करा. वास्तविक शक्ती ती आहे जी तुम्हाला आणि इतरांना फायदेशीर ठरते. या सर्व गोष्टी आजही तितक्याच समर्पक आहेत जितक्या त्या पुस्तकाच्या लेखनाच्या वेळी होत्या. विश्लेषण. ॲनालिसिस. हे पुस्तक शक्ती आणि प्रभावाच्या जगात गेम चेंजर असल्याचे सिद्ध झाले आहे.
त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते जटिल सामाजिक गतिशीलतेचे सोप्या आणि व्यावहारिक नियमांमध्ये रूपांतर करते. पुस्तकातील मुख्य संदेश धोरणात्मक विचार करणे, आपल्या प्रतिमेवर नियंत्रण ठेवणे आणि लोकांमध्ये फेरफार करणे आजही तितकेच प्रासंगिक आहेत जितके ते तेव्हा होते. पण लक्षात ठेवा, हे पुस्तक नैतिक मार्गदर्शक नाही, ते केवळ शक्तीची यंत्रणा स्पष्ट करते. काही लोक या पुस्तकाला अनैतिक किंवा हेराफेरी म्हणू शकतात, पण सत्य हे आहे की आजच्या स्पर्धात्मक युगात या रणनीती समजून घेणे आवश्यक झाले आहे, मग ते आपण लागू करू किंवा नाही. हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक कायदा प्रत्येक परिस्थितीत कार्य करेल असे नाही. त्यामुळे आंधळेपणाने त्यांचे अनुसरण करण्याऐवजी एखाद्याने समज आणि निर्णयाचा वापर केला पाहिजे. निष्कर्ष, कन्क्लुजन. द 48 लॉज ऑफ पॉवर हे एक पुस्तक आहे जे तुम्हाला सामर्थ्याच्या जगाविषयी अंतर्भूत माहिती देते. यामध्ये नमूद केलेले नियम समजून घेतल्यास तुम्ही तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात अधिक चाणाक्षपणे व्यवहार करू शकता. पण लक्षात ठेवा, सत्तेसोबत जबाबदारीही येते. या विश्रामगृहांचा हुशारीने वापर करा आणि नेहमी नैतिक राहण्याचा प्रयत्न करा. चला, आत्ताच जा आणि तुमच्या आयुष्यातली शक्ती हुशारीने हाताळायला सुरुवात करा. तर मित्रांनो, तुम्हाला आजची बुक रिव्ह्यू कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला कोणती बुक रिव्ह्यू ऐकायची असेल तर आम्हाला जरूर कळवा. रिव्ह्यू शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण dybooks.in वर अशा अनेक पुस्तकांची बुक रिव्ह्यू देखील वाचू शकता. भेटूया पुढील बुक रिव्ह्यूमध्ये.